आजकाल महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि यामध्ये फसवणुकीचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे। त्याच्यामध्ये पुरुषही कधी फसवणुकीचे शिकार होताना आपल्याला दिसतात। पण मात्र आजची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये एका महिला पोलीस अधिकारी असणाऱ्या हिलाच फसवण्यात आलंय आणि त्या एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांना फसवून त्यांच्यासोबत लग्न केलंय आणि त्यांच्यासोबत धक्कादायक घटना, धक्कादायक प्रकरण सुद्धा घडलेलं आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जो जिल्हा आहे गाझियाबादमधील जे कौशांबी पोलीस ठाणा आहे, या पोलीस ठाण्यामध्ये एका महिला पोलीस अधिकारी यांनी तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला आणि तो जो आरोपी आहे त्याच्या विरोधात FIR दाखल केला। आता जो आरोपी आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा नवराच आहे आणि ती जी महिला पोलीस अधिकारी आहे ती साधीसुधी पोलीस नव्हती तर त्या DYSP पदावर DSP पदावर कार्यरत होत्या आणि त्यांचीच फसवणूक यामध्ये झाली होती आणि फसवणूक करून त्यांच्यासोबत त्या व्यक्तीनं लग्न केलेलं होतं। तारीख होती 12 फेब्रुवारी 2024ची। 12 फेब्रुवारी 2024ला याच कौशांबी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी फिर्याद दाखल केली, आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आणि सांगितलं की त्यांचा जो नवरा आहे तो त्यांच्या नावाने अनेक लोकांना खंडणी मागतोय, पैसे मागतोय, बायको DSP आहे म्हणून सांगतोय। आता जो लोकांकडून पैसे घेतो बायकोचं नाव घेऊन त्याला पोलिसांनी तात्काळ पकडावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्या महिला पोलीस अधिकारी यांनी केलेली होती। पण नेमकं नवऱ्याविरोधात तक्रार का दाखल केली होती, कशामुळे केली होती, या दोघांचं नेमकं काय बिनसलं होतं, या दोघांची प्रेम कसं सुरुवात झाली होती हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण मात्र या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 2018 मध्ये या ज्या DSP आहेत श्रेष्ठा ठाकूर यांचं लग्न एका व्यक्तीसोबत झालेलं होतं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं रोहित। आता या दोघांचं लग्न 2018 मध्ये झालं, पण मात्र यांची जी ओळख आहे ती मॅट्रिमोनिया जी साईट आहे लग्नाची त्या साईटवर झालेली होती आणि त्या साईटवर ओळख झाली। मग यांनी एकमेकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या, एकमेकांचा बायोडाटा पाठवला, एकमेकांचे फोटो पाठवले आणि तिथूनच मग यांनी एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलेलं होतं। आता रोहितनं त्याच्या बायोडाट्यामध्ये लिहिलेलं होतं की तो IRS अधिकारी आहे आणि तो 2008च्या बॅचचा विद्यार्थी आहे। 2008 मध्ये त्याची निवड झालेली आहे आणि तो सध्या रांचीमध्ये कार्यरत आहे असं त्यानं त्याच्या बायोडाट्यामध्ये लिहिलं होतं। आता या ज्या महिला अधिकारी आहेत त्या सुद्धा DSP होत्या आणि त्यांनी सुद्धा IRS अधिकारी म्हणून त्याची निवड केली आणि यांनी एकमेकांचे पाहुणे रावणे घरच्या नातेवाईकांनी सुद्धा भेट घेतली। पण मात्र ज्या ठिकाणी तो रोहित IRS अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्याने सांगितलं होतं रांचीमध्ये, खरंच त्याच नावाचा व्यक्ती रांचीमध्ये IRS अधिकारी म्हणून कार्यरत होता। त्याच्यामुळं घरच्यांना काही शंका आली नाही आणि या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं। थाटामाटात यांचं लग्न पार पडलं। पण मात्र आता लग्न पार पाडल्यानंतर बराच काळ निघून गेल्यानंतर त्याची जी वागणूक आहे ती वागणूक या महिला अधिकारी श्रेष्ठा ठाकूर यांच्या लक्षात आली। आता यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना त्याची समजूत काढली, त्याला समजून सांगितलं, त्याचा खोटेपणा उघड झाला आणि त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं तरीसुद्धा तो काय ऐकायला तयार नव्हता। त्याची जी वागणूक होती ती सोडायला तयार नव्हता। मग एक मोठ्या पदावर कार्यरत आहे, उगाच वादविवाद काही झालं तर उगाच समाजामध्ये नाव खराब होईल म्हणून त्यांनी त्यांना समजून घेण्याचाच प्रयत्न केला। पण मात्र तो त्याची वागणूक सोडत नव्हता म्हणून श्रेष्ठा ठाकूर यांनी त्याला घटस्फोट दिला, त्याला तलाक दिला। आता त्याला घटस्फोट दिल्यानंतर हे दोघंजण सुद्धा वेगळे झाले। पण मात्र घटस्फोट घेऊनही तो जो रोहित नावाचा त्यांचा नवरा होता तो
त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परिसरामध्ये अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, जे लोक आहेत इतर, यांना फोन करून धमकी द्यायचा, त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा आणि त्याच्या बायकोचं नाव सांगायचा, म्हणजे श्रेष्ठा ठाकूर यांचं नाव सांगायचं. आता या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत गेल्यामुळं श्रेष्ठा ठाकूर यांनी तात्काळ गाझियाबादचं जे कोशिंबी पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांच्या माजी नवऱ्याविरुद्ध, म्हणजे त्यांचा घटस्फोट झाला आहे त्या नवऱ्याविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल केला. आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करतील असं सुद्धा सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं तर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची, महिलांची, मुलींची आणि पुरुषांची सुद्धा फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आजच्या या घटनेमध्ये तर एका DSP असणाऱ्या अधिकाऱ्याचीच फसवणूक झाली आहे हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं. त्यामुळं प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय, जवळून एकदम सगळ्या काय गोष्टी पाहिल्याशिवाय कुठलीही सोयरी किंवा कुठलेही लग्न या अशा गोष्टी केल्या तर कशा पद्धतीनं फसवणूक होऊ शकते हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.